वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के. मित्रांनो, आज आपण मराठी भाषेचे व्याकरण पाहणार आहोत. मराठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून त्यामधील व्याकरण हे बरेचदा विद्यार्थ्यांना कठीण वाटत असते आणि अशाच हे प्रकारचं व्याकरण सोप्या पद्धतीनं करण्यासाठी आणि ते परीक्षेच्या दृष्टीनं कसं उपयुक्त आहे आणि ते कसं लक्षात ठेवावं हे आपण पाहणार आहोत. तर शब्दाच्या जाती किती आणि कोणत्या हे आपण पाहणार आहोत. आपण लहानपणापासून अभ्यासात आलं आहे की शब्दाच्या जाती 8 आहेत, पण त्या कोणत्या हे आता आपण पाहणार आहोत. शब्दाच्या जाती म्हणजे काय? मराठी व्याकरणात शब्दाचे 8 प्रकार आहेत, त्यांनाच शब्दाच्या 8 जाती असे म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे ते 8 प्रकार आहेत. यांना शब्दाच्या जाती असे म्हटले जाते. मित्रांनो, शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्यापैकी 4 आहेत त्यामध्ये बदल होत असतो. ह्या 4 कोणत्या? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आता ह्या 4 ज्या जाती आहेत त्यामध्ये बदल होत असतो आणि तो कोणत्या कोणत्या रूपात होत असतो, तर त्याचं लिंग बदलतं किंवा वचन आणि विभक्ती यांच्यातील बदलामुळे त्यात बदल होत असतो आणि यालाच व्याकरणात विकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दाच्या जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 विकारी जाती आहेत. मित्रांनो, उरलेले जे 4 आहेत जाती म्हणजेच क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवलप्रयोगी ही जे 4 आहेत ते विकारी नाहीत. म्हणजे त्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे बदल होत नाही, म्हणूनच त्यांना अविकारी असं म्हटलं जातं. म्हणजेच क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवलप्रयोगी हे जे आहेत 4 जाती या अविकारी आहेत. नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार काय आहेत हे आता आपण अभ्यासणार आहोत. तर नाम म्हणजे पण नावच. वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना आपण नाम असे म्हणतो. तसंच व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. आता उदाहरणं बघायची झाले तर मोर, गणेश, चेंडू, लाडू, हिमालय, गंगा, नदी, झाड. आता हे जे आहे ते आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण पाहतो. पण काल्पनिक नाव म्हणजे काय? की जसं स्वर्ग. स्वर्ग कोणी बघितलं आहे का? तरी पण आपण म्हणतो स्वर्ग, म्हणजे हे काल्पनिक नाव आहे. तर अशा प्रकारे दिलेलं नावसुद्धा एक काल्पनिक नाव. तर अशी ही नावे आहेत, म्हणजे प्रत्यक्ष असलेल्या वस्तूंना दिलेली किंवा काल्पनिक वस्तूंना दिलेली नावे म्हणजे नाम. आता आपण नामाचे प्रकार पाहणार आहोत. तर नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य नाम, 2 विशेष नाम आणि 3 भाववाचक नाम. सामान्य नाम तर एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेले असते त्या नावास सामान्य नाम असे म्हणतात. तर या सामान्य नामाचे अनेक वचन होते. उदाहरण द्यायचं झालं तर एक मुलगा, अनेक मुले. सामान्य नाम हे रूढीने, परंपरेने किंवा व्यवहाराने मिळत असते. कोणत्याही भाषेत सामान्य नामाची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ ग्रह, तारा, घर, माणूस, शहर, मंदिर, इमारत, पेन इत्यादी. आता आपण सामान्य नामाचे प्रकार पाहूया. तर सामान्य नामाचे एकूण 2 प्रकार पडतात. यामध्ये एक आहे पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय? तर जे संख्येत मोजता येत नाहीत, 1, 2 असे, जे किलोग्रॅम, मिलीमीटर, लिटर या प्रमाणात मोजले जातात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आणि दुसरा आहे समूहवाचक नाम. तर समूहवाचक नाम म्हणजे काय? जे समूहामध्ये किंवा गटामध्ये असतात त्यांना समूहवाचक नाम असे म्हटले जाते. उदाहरणार्थ हत्तींचा कळप, पक्ष्यांचा थवा. यामध्ये थवा किंवा कळप हे समूहवाचक नाम आहेत. पदार्थवाचक नाम.
पदार्थवाचक नाम म्हणजे काय, तर जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, सोने, चांदी, तेल इत्यादी. तर खाली उदाहरणं दिलेली आहेत. भांड्यात 2 लिटर दूध आहे, डब्यात 5 किलो पीठ आहे. तर यामधील जे पदार्थवाचक नाम आहेत ते कमेंटमध्ये लिहा. आता दुसरा प्रकार आहे समूहवाचक नाम. तर समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जुडी. आता जुडी कशाची असते? भाजीची जुडी. ढिगारा, तर कचऱ्याचा ढिगारा. संघ, एखादा खेळाचा संघ असतो, गट असतो, बचत गट वगैरे. कुटुंब, कुटुंबामध्ये एकत्रित लोक राहत असतात म्हणून कुटुंब हा सुद्धा एक समूहवाचक नामाचा प्रकार आहे. तसंच वर्ग, वर्गात मुलं असतात तेव्हा वर्ग हा सुद्धा एक समूहवाचक नामाचा प्रकार आहे. तर मैदानात क्रिकेटचा संघ आहे आणि मातीचा ढिगारा आहे, यातील तुम्ही समूहवाचक नाम कमेंटमध्ये लिहा. आता नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम. तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला विशेष नाम असे म्हणतात. ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेष नाम एकवचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. उदाहरण द्यायचे झाले तर गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहाल, सूर्यचंद्र इत्यादी उदाहरणं आपल्याला घेता येतील. आता खाली 2 उदाहरणं दिले. जसं गोदावरी नदी आहे, औरंगाबाद मोठे शहर आहे. तर यामधील विशेष नामे ओळखा आणि कमेंटमध्ये लिहा. विशेष नाम आणि सामान्य नामात काय फरक असतो? तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर निखिल. निखिल हे एखाद्या मुलाचं नाव असतं म्हणून ते एखाद्या व्यक्तीला, विशिष्ट व्यक्तीला दिलं आहे म्हणून ते व्यक्तिवाचक आणि विशेष असं नाव आहे. तर मुलगा हे समूहवाचक आणि जातीवाचक नाम आहे आणि ते सामान्य नाम आहे. भाववाचक नाम. ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती अथवा वस्तूच्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ सौंदर्य, धैर्य, उंची, गोडी, वात्सल्य, नम्रता इत्यादी. हे घटक वस्तू रूपात दाखविता येत नाहीत. आई प्रेमळ असते पण त्याचं ते प्रेम आपल्याला तिच्या कृतीतून दिसतं. असं प्रेम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत नाही, पण तिचा प्रेमळपणा हा गुण आपल्याला दिसून येतो. मग प्रेमळपणा हे काय झालं? भाववाचक. दुसऱ्या प्रकारे आपल्याला भाववाचक नाम म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की ज्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, श्रीमंती, गर्व, मनुष्यत्व, चांगुलपणा, संपन्नता, माणुसकी, मोठेपणा, लबाडी इत्यादी. आता एखादा माणूस लबाड आहे असं म्हणतो किंवा त्याने लबाडी केली. ती लबाडी आपल्याला त्यानं काहीतरी केलेलं असतं, कृती त्यातून दिसते. लबाडी हा स्पर्श करता येतो का किंवा ती डोळ्यांनी पाहता येते का? नाही. हा एक मानलेला गुण आहे म्हणून हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नामाचे 3 प्रकार पडतात. एक स्थितिदर्शक. उदाहरणार्थ सुहास आनंदी आहे. 2 गुणदर्शक. उदाहरणार्थ स्वराला खूप माणुसकी आहे. कृतीदर्शक. उदाहरणार्थ राम सर्वांशी मित्रत्वाने वागतो. या वाक्यातील भाववाचक नामे ओळखा आणि कमेंटमध्ये लिहा. खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे साधता येतात. त्याची काही उदाहरणं म्हणजे एक य प्रत्यय वापरून सुंदर, सौंदर्य, गंभीर, गांभीर्य, धीर, धैर्य याप्रमाणे शब्द बनवता येतात. तसेच तुम्ही सुद्धा चार्टमधील जे प्रत्यय लावलेले आहेत ते पाहून नवीन शब्द बनवून पहा.
नामांचे विविध उपयोग. आता नामांचे विविध प्रकारे आपण उपयोग करू शकतो. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून कसा उपयोग होऊ शकतो हे आता आपण पाहणार आहोत. एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम होते. उदाहरणार्थ, तारा गाण्यात प्रथम आली, बेबी यंदा शाळेत जाते, किंवा मी नगरहून कालच आलो, इत्यादी. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. उदाहरणार्थ, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आता लक्ष्मी हे विशेष नाम आहे, परंतु येथे लक्ष्मी हे सामान्य नाम म्हणून वापरले गेलेले आहे. तसेच आईचे 16 सोमवारांचे व्रत आहे. येथे सोमवार याचे अनेक वचन सोमवारांचे असल्यामुळे येथेही हे सामान्य नाम झालेले आहे. तर अशा प्रकारे विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला जातो. भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. भाववाचक नामाचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेष नामे होतात. उदाहरणार्थ, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे, किंवा विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. यामध्ये शांती आणि विश्वास हे सामान्य नाम असले तरी सुद्धा त्यांचा वाक्यात उपयोग व्यक्तीसाठी केल्यामुळे ती विशेष नामे बनली आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन GK चॅनलला भेट द्या. तिथे तुम्हाला इतरही व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार यावरील प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या ज्ञानवर्धन चॅनलवर अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही आवर्जून पहा. धन्यवाद.